कोणीतरी येत आहे आणि तुमच्या आई बापाला शिव्या देत आहे, अपमान करताय. दारात बसलेला पोरगा गप्प बसन का? मग मी तुम्हाला माय बाप म्हणलंय ना, मी कसा गप्प बसन? मराठ्याला बोलल्यावर यांच्या आईला घोडे लावतो म्हणून. मुसलमान जर चुकला ना त्याच्या दोन थोबडी देतो आम्ही. विनाकारण मुसलमान काही करीतच नाही, तरी कुठेच बसाव का त्याला? आणि तुम्ही बसा पाणीकडे आमच्या प्रमाणपत्र रद्द करी, सगळ्या नोकऱ्या खात. अरे हिंदू तेव्हा मी कट्टर हिंदू, ते असे तसे नाही, कट्टर. मी बारकुसात दिसतो भाऊ, बँडमध्ये खोळखोळ वाजवणार असल्यावर दिसतो मी. ते म्हणत असतात मला बी 40 किलो भरतो 25 किलो भरतो, लोकांनी बसायचं काय मला? आम्ही जरांगे पाटलाचा गैरसमज काढत आहोत. काय गैरसमज काढतो रे? तिकडे तरी काडी देऊन किंवा ढाला मोकळा किंवा लावली काडी पण मी फुटीत असतो फुटा. बावनकुळ्या पण वेगळाच दिसतो. काय त्याचे लहानपणी त्याच्या आईने गरम दूध त्याला फुटून पाहिजे नाही, तसंच पाहिजे काय माहित गरम दूध एवढे होतं झाले त्याचे. त्यांनी एक हेल्मेट लावून पाहिजे, फुकावून होतो बोलता नाही बाकी तुझं ही सुईचा नाही. कारण आपल्याजवळ मग गोडीत नाही ऐकलं की घोडी असते. मोजितच नाही मी कोणाला, ते पुढचा कोणी पण असू दे. सगळ्यांना जय शिवराय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना वंदन करून या वाटोबरे नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. सगळ्यांना एक विनंती आहे, त्या उड्डाण पुलावरती बसलेले जेवढे पोरं त्यांनी खाली या, त्यांना आवाज जातोय का? त्या ब्रिजवर जेवढे पोरं त्यांनी सगळ्यांनी खाली या. मी आपल्या समाजाच्या लेकरा बाळासाठी झुंज देतोय. मला समाजाचे लेकर महत्वाचे. एकही समाजाचा लेकरू वाया जाऊ नये म्हणून ही झुंज चालू आहे. परिस्थितीनं मराठा समाज अडचणीत आणायचा ठरवलाय. माझ्या मायबाप मराठ्यांनी कधी कोणाचं काही केलेलं नाही, तरी पण या समाजाच्या लेकराबाळाला अडचणीत आणण्याचं सगळं षडयंत्र सुरू आहे. माझ्यासाठी माझा समाज प्रिय आहे, समाज माझ्यासाठी मोठा आहे. ज्या समाजाला मी मायबाप मानलं त्या समाजासाठी संघर्ष करणं माझी जबाबदारी. माझ्या अंगात रक्त मराठ्यांचं खेळत आहे, तर मी या जातवान मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी झुंजला पाहिजे या भूमिकेतून मी काम करतो. परवा काय झालं तुम्ही सगळ्या राज्यांनी बघितलं. राज्यात कितीही चांगला मराठा समाज वागला तरी त्याच्या लेकरा बाळाचे मुर्दे पाडण्यासाठी, त्याच्या अन्नात विष घालण्यासाठी सगळे सज्ज झाले. किती वाईट परिस्थिती मराठ्यासमोर उभा राहू शकते याच्यावर आम्हाला अंदाज आलाय. उगाच या राज्यात अचानक मराठ्यांची लाट उसळली नाही. किती हा जातीवाद, किती या मराठ्यांच्या लेकराशी द्वेष हे काल उभ्या महाराष्ट्राने 2 दिवसापूर्वी बघितलंय. तुम्ही सुद्धा हुशार आहे. या राज्यात काय चाललंय तुम्हालाही कळतंय. मराठ्यांविषयी किती खुनशीपणा आहे, किती आपली बुद्धीने लोक वागतायत हे मराठा समाजाला चांगलं कळतंय. मी सांगावं असं काही नाहीये. समाज जर जागा झाला तर समाजाचे लेकर कधीच वायाला जात नाही. समाजाची दुर्दशा कोणी नेमकी केली याचा जर अभ्यास करायला लागला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल आपण इतके खचलो का. नोकऱ्यातला शिक्षणातला मराठ्यांचा टक्का का कमी झाला. ज्यावेळेस या 3 वर्षापासून मराठा समाज विचारायला लागला, मराठा समाजाच्या पोरी नोकरीत आणि उच्च शिक्षणात चालल्या. इतकं भयंकर मोठं षडयंत्र शिजलं गेलं. ही शेवटचा डाव होता. माझ्या विरोधात प्रचंड षडयंत्र रचले गेले.
कितीतरी कट आले, परंतु मी त्यांना कधी यशस्वी होऊ दिलं नाही. म्हणून आता शेवटचा एक डाव खेळून बघायचं का, म्हणून सरकारनं एक डाव खेळायचा प्रयत्न केला. मराठा समाजात गैरसमज पसरला पाहिजे आणि मराठा या आरक्षणापासून लांब गेला पाहिजे. यासाठी काही प्लॅन रस्ता येतोय का, आणि नियोजित प्लॅन असला. ए थांबा रे, तुम्ही दोघं शेंगा आणू नका. अगले गप्पा ना, तुम्हीच दोघं. देवेंद्र फडणवीस यांनी शेवटचा पत्ता टाकला. जरांगे पाटील आंदोलनापासून लांब गेला पाहिजे. हा मराठा समाजापासून तुटलाच पाहिजे. जर हा तुटला नाही तर पक्का आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय राहत नाही. आमच्या पिढ्यांना पिढ्या या आरक्षणापायी व्हायला गेल्या. आमचे लेकरं बाळ सुशिक्षित बेकार म्हणून हिंडायला लागले. आमच्यातल्या नोकरदाराला बढती मिळत नाही. आमच्यातल्या नोकरदाराला शासकीय कॉलेज मिळत नाहीत. केंद्रीय कॉलेज त्यांना मिळत नाहीये. ही आमच्या जीवनातली दशा आहे. या देशासाठी, या जगासाठी ही जनता अन्यायापासून मुक्त करण्यासाठी मराठ्यांनी रक्त सांडलं. आणि त्याच मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. ते जर प्रशासनात गेला तर सगळीकडून कब्जा मारल. मराठा हुशार आहे पण मान्य करायला कोणी तयार नाहीये. मराठ्यांचे लेकर हुशार आहेत, त्यांना टक्के पडतात, परंतु कोणी मान्य करायला तयार नाही. आई बापाने कष्ट करून शिकवलेला मुलगा 1-2 टक्क्यांनी जर हुकला तर रडतच घरी यायला लागला. आई बापाने लेकराची समजूत काढायची का लेकरांना आई बापाची काढायची, कोणा सगळ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. मराठ्यावर कधीतरी सत्य हकीकत मान्य करा. कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मागं वळून एकदा स्वतःच्या पोटच्या लेकरासाठी वळून मागं बघा. तुमच्या राजकारणाच्या नादापायी माझ्या मराठ्यांच्या लेकराचे मुर्दे पडायला लागले. कधीतरी लेकरा बाळाचे, लेकी बाळाचे सुखी संसार करण्यासाठी यंदा तरी मागं वळून बघा. नकारे मराठ्यांनो राजकारण्यांना बाप मानू. माझ्या मराठा समाजाला बाप म्हणा, तेव्हा तुमची पिढी पुढे सुधारणारे नसतात. सगळे बरबाद झाल्याशिवाय राहणार नाहीत. आता ती नेमकी वेळ आली. देवेंद्र फडणवीसांनी शेवटचा डाव बावनकुळ्याच्या माध्यमातून टाकला. मराठ्यांचे 4 कुणबी प्रमाणपत्र रद्द केले. काही तुम्हाला तिघा जायचं का बाहेर? चार कुणबी प्रमाणपत्र रद्द करायचं ठरवलं. माझी तुमचे पायाला हात लावून विनंती, गाफील वागायचं बंद करा. लय भोगला रे माझ्या समाजाने. आम्हाला ऐकायचं शिकलं नाही, आम्हाला एकजूट राहायचं शिकलं नाही कोणी. आणि जे कोणी सांगायला आला त्याला टिकू दिला नाही. हे षडयंत्र या राज्यात आणि देशात मराठ्यांविषयी, क्षत्रियांविषयी शिजलं जात. शेवटचा प्लॅन बावनकुळ्याच्या हाताने रचला. मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करा. आम्हालाही कमाल वाटली. कुणबी प्रमाणपत्र रद्द झालं कसं? कुणबी प्रमाणपत्र शोधलं शिंदे समितीनं. शिंदे समितीला गठीत केलं सरकारनं. सरकारनं पूर्ण अधिकार त्यांना दिले नोंदी शोधण्याचे आणि प्रमाणपत्र देण्याचे. कॅबिनेटला ठराव मंजूर झाला, राज्य मंत्रिमंडळानं शिफारला आणि जस्टिस माननीय शिंदे साहेब न्यायमूर्ती कामाला लागले. या राज्यात मराठ्यांच्या 150-200 वर्षापूर्वीच्या 58 लाख नोंदी शोधल्या गेल्या. त्याच नोंदीतल्या या 4 नोंदी अधिकाऱ्यांना शिंदे समितीने ग्रामपंचायतला त्या भिंतीला चिटकायला लावल्या. आणि मायबाप मराठ्यांना त्या नोंदी भिंतीला चिटकेल्या आणि गावकरी तिथे गेले. हे नेमकं अधिकारी चिटकेतोय काय? अधिकाऱ्यांना विचारलं गेलं, तुम्ही काय चिटकेताय? त्यांनी सांगितलं, ह्या तुमच्या कुणबीतल्या नोंदी निघाल्या. त्या नोंदी घेऊन जो त्याचा अभ्यास आहे की त्याच्याकडे त्या नोंदी नेल्या.
आणि याच्यात काय शोधून आणलं तर त्या गावातल्या लोकांचे नाव त्यामध्ये निघाले की तुम्ही कुणबीमध्ये 150-200 वर्षापासून. त्या लोकांनी 1.5 वर्षापूर्वी कुणबी प्रमाणपत्र काढलं. मराठ्यांचा छळ कसा चालला हे तुम्हाला सांगतोय मी. तुमच्या लेकरा बाळाचे मुर्दे कसे पडायला लागले, हातातोंडाला आलेला घास कसा सुखाचा चाललाय हे सांगण्यासाठी मी तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात माझ्या मराठ्यांच्या दारोदारी जायला लागलो. तुमच्या लेकराचे सुखाचे दिवस आणायचे असले तर तुम्ही सगळेजण जरा भानावर या. रात्र हमेशाच होती, दिवस हमेशाच उगतो, पोटाला भूक हमेशाच लागती. पण तुमच्या थोड्याशा हलगर्जीपणामुळं तुमच्याच लेकरा बाळाची पिढी बर्बाद होणार आहे, त्याचं भविष्य आणि आयुष्य शिक्षणातलं पुरं बर्बाद होणार. आणि ते डावात 1.5 वर्षापूर्वी दिलेले कुणबी प्रमाणपत्र बावनकुळ्यांनी पत्र देऊन सांगितलं हे रद्द करा. या राज्यात आणि देशात असा मंत्री आतापर्यंत कुणी बघितला नसेल की कुठल्या तरी एका गरीब मराठ्यांच्या जातीचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी एखादा संविधानाच्या पदावर बसलेला माणूस ज्याला चौकटीत कायद्याचं काम करावं लागतं त्यांनी पत्र दिलं की मराठ्यांच्या कुणबी नोंदी रद्द करा. 5 दिवसाच्या आत त्वरित. भाषा बी अशी पत्र बघितलं तुम्ही नसलं बघितलं तर तुम्हाला पुन्हा बावनकुळेचं पत्र टाकतो. अशी भाषा लिहिली त्याच्यासारखीच कोणालाच वाचित आहे. ती चोवीस तर कोणालाच दिसत नाही हेच का म्हणून असं इंद्रकुश लोकांना दिसतंय. त्याचं थोबाड बघितलं तर 5 दिवस माणूस भाकर खात नाही. आमशा नको ऐकलं, बावनकुळ आणखीन ऐकलंच नाही, कुठून उगवलंय काय नाही. रान जाणारा गाठ जरांगे पाटलाशी एवढं ध्यान ठेव, मराठी तुला सोडणार. छत्रपती संभाजीनगरच्या नोंदी रद्द करण्यासाठी शिरसाटाने सांगितलं. एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून तिथल्याही नोंदी रद्द करण्यात आल्या. तिथला किस्सा तर असा आहे, ज्या पोरीची नोंद रद्द केली तिच्या भावाची व्हॅलिडिटी झाली. काय न्याय लावायला लागला तुम्ही मराठ्यांना. पोरांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेत, MBBS ला घेतलेत, BHMS ला घेतलेत, पोरं उच्च शिक्षणात चाललेत, देशांतर्गत ऍडमिशन झालेत, राज्यातही लाखो पोरांचे ऍडमिशन झालेत, नोकऱ्यात गेलेत. आणि असा कट रचला गेला. हे 4 प्रमाणपत्र जर रद्द केले तर आपल्याला म्हणता येईल या नोंदी टिकणार नाहीयेत असं म्हणता येईल. 2 दिवस मीडिया ट्रायल घेतली. मी काहीच बोलायला आणि सांगणारे मला पण आहे. फडणवीसांनी फक्त तिकीट दिले, निवडून मराठ्यांनी आणले. त्यामुळे राज्य काय बोलले, कुणी कोणाचे मुखे घेतले ही मला ते सांगत आहेत. हे म्हणतात असं असं ठरलं बा, पण तुम्ही तुमचं बघा, मग नाव नका सांगू. तिला गंड्याचं आहे म्हणे. देवेंद्र फडणवीस काय करतो, ईडी मागायला होतो. कदरून आम्ही त्याच्या पक्षात गेलो म्हणे. मला नाव नाही सांगणार पण झालंय का. ते म्हणे मीडिया ट्रायल घ्यायच्या सांगितल्यात. मराठ्यांनी इथून पुढे कुणबी प्रमाणपत्र काढलेले पाहिजेत. एवढा मोठा डाव रचलाय. ह्या कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार आहेत असं म्हणायचं. मराठा समाजाचे पोरं आणि समाज भयभीत करायचं आणि समाज भयभीत होणार. कुणबी प्रमाणपत्र रद्द होतात म्हणल्याच्या नंतर पोरं ऍडमिशन घेतेनच कशाला, नोकरीत जातेनच कशाला. ही यांचा प्लॅन उघडा पडला. मराठ्यांच्या बाजूने नियती मराठ्यांचा कधीच वाटोळ होऊन देत नाही. मग पुढून फडणवीस असून दे, नाही तर देवबाप्पा असून दे. मला ही माहिती कळाली की आपण लगेच सावध झालो. अरे म्हणलं प्रकार काय काय बघायला लागलो. शोधायला सुरुवात केली. उपजिल्हाधिकारी आमके तमके बीडचे. म्हणलं नोंदीचे प्रमाणपत्र कोणतं आहे ना भाऊ. आता 85 पंचायत झाली, एक कोण झालं मी
आणि एक विकून झालं सरकार. तुम्हाला गडबड नाही ना? चलून देऊ का मग? का वर नको म्हणून काही तर फिरत घर. त्याला सांगितलं नोंदीचे प्रमाणपत्र का देत नाही, त्यांनी सरळ सांगून टाकलं 52 कोळ्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिले, या नोंदी रद्द करा म्हणलं. पत्र कुठे दाखव? आता दाखवून म्हणलं तर नाही दाखवतो तर मी सुईचा नाही, कारण आपल्याजवळ मग गोडीत नाही ऐकले की घोडे असते. मोजितच नाही मी कोणाला, तो पुढचा कोणी पण असू दे. त्यांच्या काय बापाची पेड नाही. माझा मराठा समाज या राज्यात मोठा आहे, आम्ही लेकरं शिकवतोय. सत्य पुढे शहाणपण चालत नाही म्हणताय तुम्ही, मराठ्यांपुढे तुमचं शहाणपण चालू येणार नाही. नाटक नाही करायचं पाहून पुढे. माझ्या लेकराच्या अण्णा तुम्ही माती काढणार असाल तर मी नाही सहन करू शकत. जात वाण तुझ्यासारखे असे करून ठेव माहित नाही मला. एक पत्र हातात पडलं की 52 कुळ्याचे इंडिकेटरच लागले, त्याला मागचे इंडिकेटरच नाहीत बरं का. कोणची गाडी होता धडकती, त्याच्या गाडीला म्हणता मागून तुम्ही काही अर्थ काढता, त्याला मी काय करू? उसळ तोडणाऱ्या टायरला सुद्धा मागून लाल चिठ्ठीने धडकून कोणी म्हणून. याला चिठ्ठीने चुठ्ठीने फळ्याला ओळखणच नाही. काय प्राणी जाऊन मला यावेळेस तो आहे का तसा माणूस भारतात? लहानपणी आपण इतिहासात एक धडा बघितलेला आहे. प्राचीन कालीन तो धडा होता आपल्याला, त्याच्यात होता बघा मोहनचे थोडं हडप्पा वाकडा तिकडा असा कसा काही वेगळाच. जाणार तो आहे माया नदी लागल्यावर मी शान हवं. मी मराठ्यांना बाप मानतो, पक्षाला नेत्याला नाही. आज ते किती आले किती गेले, मला माझ्या समाजाच्या लिकीबाळीचं लेकरा बाळाचं सुख बघायचंय, तुमचं नाही. ते पत्र हाती लागलं म्हणलं भाषा तरी वाचा काय. त्यांच्यात मंत्र्याला कळत कोणासाठी काय लिहायचं, त्यांच्यात कळलं लगेच फोन. आपल्यावर लय प्रेम करते बरं का नेते, तुम्हाला खरं सांगतो, लय माया करते त्यांचे ना. आपण प्रेमाचे मायाचे संबंध आहेत, संबंध म्हणजे प्रेमाचे बरं का. काय तरी ते पत्र माहित झाल्यावर मला अधिकारी सुद्धा फोन करून सांगते असं असं झालं, आमचं नाव सांगू नका. मराठ्यांचे नेते सुद्धा सांगते का, तर मी त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतोय, अधिकाऱ्यांच्या नेत्याच्या सुद्धा. त्यांचंही लेकरू कधीतरी लाल दिव्याच्या गाडीत बसणारे, त्यांची पोरगी बसणारे, मराठ्यांची बसणारे आणि राजकारणातल्या मराठ्यांची सुद्धा बसणारे. त्यामुळे ते तर झाकतच नाही. ते पत्र हाताला लागल्याच्या नंतर दुसरी अशी वस्तू हाताला लागली, छत्रपती संभाजीनगरची. जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्यानं आदेश काढला सुनावणी घेऊन. दहीहंडीची व्हॅलिडिटी देण्याचा आम्ही निर्णय देत आहोत, आणि ते होतं त्यांच्या फाईलला. फडणवीस साहेब, मनोज जरांगे फाईलीपर्यंत घुसू शकतो एवढं लक्षात ठेवा. हे पत्र सुद्धा मी मराठ्यांना टाकले. फडणवीसांना काय सुधारणा, एकनाथ शिंदे साहेबांना सुधारणा. आता मात्र गोची झाली, बोलून पुढे दाखवते कोण, नुसते तिकडे शेण. आम्ही जरांगे पाटलाचा गैरसमज काढत आहोत. काय गैरसमज काढतो रे? इकडे गेली काडी घेऊन तो झाला मोकळा, तो लावली काडी, पण मी ठोकीत असतो खुटा. सगळे नोंदी दिल्या तुम्ही, रद्द करायला लागला तुम्ही. मराठ्यावर मी काय खोटं बोलतोय हे जर बाहेर आलं नसतं, मी जर बोललो असतो तर ते म्हणले असते आमच्यावर आरोप करतो. तुम्ही खऱ्या असताल, त्या चुकीच्या असताल तर रद्द करा, पण खऱ्या असून मराठा समाजावर अन्याय कशामुळे? हे गैरसमज पसरवण्याच्या 2 डाव. आणि तिसरा डाव, सातारा संस्थांचं कोल्हापूर संस्थांचं गॅझेटियर द्यायचं नाही. कारण त्यांना माहिती
एकट्या कोल्हापूर गॅजेटियर मध्ये 3,85,000 नोंदी आहे. 6.5 लाख मराठा आरक्षणात चालला आणि हैदराबाद गॅजेट मधून काय चालला ह्या 58 लाख नोंदी मराठेच राहत नाहीत. मनोज जरांगेंनी याला मराठा समाजाला पक्का आरक्षण दिलं हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून हे डाव टाकला. हे सुद्धा उधळून लावला. मला एक गर्व वाटतं माझ्या जातीचा. ज्या दिवशी तुम्हाला कळताना अन्याय झाला त्या दिवशी मराठा समाज खरबडून जागा होता. अख्ख्या महाराष्ट्रात वाटूस आली मराठ्यांची. आईला जन्मवतर अशा जाती लेचपेचे काम नाही करायचं. ठासून उभा राहायचं. मी बार कुसाक दिसतो भाऊ. बँड मध्ये खोळखोळ वाजणार असल्यावर दिसतोय मी. ते म्हणत असते मला बी 40 किलो भरतो 25 किलो भरतो का बोकांडी बसायचं काय मला. किती भरू दे तुला काय करायचं. मी लई सुविचा नाही ना माय बापा. मी जे वाईट बोलतोय शिवाय देतो त्याचं वाईट मानून घेऊ नका. त्याचं कारण सांगतो. मला काय पिसाळा कुत्र चावलं नाही काही पण बोलायला. माझ्या मराठा समाजाच्या लेकरावर जर अन्याय केला ना तळ पायच्या मस्तकाचा. या वाटंबऱ्याच्या मायबाप जनतेच्या साक्षीने सांगतो तुमचं जर म्हणणं असेल तुम्ही वाईट बोलू नाही तर मी तुमच्या शब्दावरती इथून पुढे वाईट बोलत नाही. पण एक प्रश्नाचं उत्तर द्या. उद्या सकाळपासून बंद. फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर या वाटून बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाने द्यायचं. तुमचे आई बाप घरात बसलेत आणि तुमचं पोरग दारात बसलंय. कुणीतरी येत आहे आणि तुमच्या आई बापाला शिव्या देत आहे अपमान करताय. दारात बसलेला पोरग गप्प बसन का. मग मी तुम्हाला माय बाप मानलाय ना. मी कसा गप्प बसन मराठ्याला बोलल्यावर चायला घोडे लावतो म्हणून. आणि नुसता बोलतच नाही अंगावर ये म्हणलं मग सांगतो तुला. मराठ्यात तेवढा दंडी आहे. प्रत्येक गावात अर्धा मराठा आहे. प्रत्येक गावात बुकटा वाजायला वेळ बी लागणार नाही आम्हाला. एवढे सोपे नाहीत आम्ही. 52 कुळ्या उगाच खेटला त्याला माहितच नाही आणखी मराठे किती विचित्र आहेत. हे मराठे भांडे खेळायला पुढे गेले ते माहिती आहे का 52 कुळ्या तुला. अफगाणिस्तान तो का बघितलं का तो डोळे फिरते मागून येते. इथून कुठे होते ते अफगाणिस्तानात हाणीत होते. हाणायचे संपले तरी हाणीतच होते. नंतर त्याच्या ध्यानात आला आपण अफगाणिस्तानात आलो कुठीत कुठीत माघारी चला आता. पाणीपत हरियाणापर्यंत आले. तिथं आल्यावर असाच भेटला तुमच्यासारखा एखादा 52 कुळे सारखा नमुना. आयला ते म्हणले जर माघारी आले तर थांबा म्हणले इथंच थांबू. माघारी आले की इथंच कुठू पुन्हा तिथंच राहिले त्याची वाट बघत. आणखीन आपलेच लेकर आहेत ते पाणीपतचे मराठे. तू नादाला नको लागू भाऊ. त्यामुळे देवेंद्र फडणवीसचा सगळा देवाला होणार आहे आता. आणि सोडायचं नाही. सोडायचं का अजे बात सुट्टी द्यायची नाही. चूक केले की सोडायचं. सुट्टी नसते बा आपल्याकडे तर नसते. मला सगळे टकोरे टकीशी तिकडे पिकवला लागले ते भुंगावरून गेलायला. जाऊन ते आली तिकडे लांब तिकडे गेली का नाही द्यायचा 52 कुळ्या काय धरून. आईला छगन भुजबळ खुश असेल बा. ते 52 कुळ्या घेऊ आता. मग आपलं मंत्रिपदांनी म्हटलं गिरायचं बघ होतो महिला हाल झालेत म्हणलं असं ते फुल
टेन्शन मध्ये असं किंवा 2 घेतला असला तर आता 3 घेत असेल. टेन्शनच गेलं त्याचं. पण आपली नियत आहे मायबाप मराठ्यांनो, आपली हे तुम्ही जे नाव घेतात ना त्याला तसले नाव सुद्धा घेत नाहीत आम्ही. किंमत सुद्धा देत नाही, किंमत. अरे आणि तसले नाव ध्यानात आणू नका. टिकलेले म्हणून सोडून द्यायचे. चांगल्या चांगल्या तर मागण मस्ती चरले तू उतरिली. असे काय रे कसले नाव घेऊन मराठ्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसायची वेळ आणू नका. बावनकुळ्यांनी घेण्या देण्याचं तिसरंच काम केलं. मराठ्यांवरती संस्कार आहेत. मराठी बळच कोणावर आरोप करत नाही. बळच हे बघा, ह्या प्रकरणात मी छगन भुजबळचं नाव घेतलं का? धन्याचं. त्याची जिरवायला मी पक्का आहे, त्याच्यात अंगात घेतो मी. पण याच्यात नाव घेतलं का? कारण आम्ही मराठीत, आमच्यावरती संस्कार आहेत. विनाकारण आम्ही कोणावर आरोप करत नाही. बावनकुळेंनी शिरसाटणी केलं. एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून शिरसाटणी केलं आणि फडणवीसांचं ऐकून बावनकुळ्या पण वेगळाच दिसतो. काय त्याचे लहानपणी त्याच्या आईने गरम दूध त्याला फुकून पाजिलं का नाही, कसाच पाजिलं काय माहित गरम दूध एवढे होते झाले त्याचे. त्यांनी एक हेल्मेट लावायला पाहिजे, फुकावून होतो बॉस आहे त्याचा. आयच्याने तुला सांगतो, तू लय देवारा करणार आहे बावनकुळे आहे मराठी, भयानक देवारा करणार आहे तुला. तू माझ्या लेकराच्या अन्नात माती काढली ना, तुला सुट्टी नाही आता. कारण मी जातवान पिल्लोय, जातीसाठी जीव सुद्धा द्यायची तयारी माझी. तू लय वाईट काम केलं, तू हे करायलाच नको होतं. तू हे करायलाच नको होतं. इतकं वाईट पाप तू आणि पातक केलंस ना, तुला आयुष्यात माफ करणार नाहीत मराठी. आता आयुष्यात माफ नाही करणार. आम्ही एकाही ओबीसीचं प्रमाणपत्र रद्द व्हावं म्हणून आणखी नाही पाऊल उचललेलं नाही. एकाही मराठ्याच्या नेत्याने सुद्धा नाही. इतक्या सत्ता आमच्या मराठ्यांच्या हातात होत्या, कुठल्याही ओबीसीच्या एकाही लेकरा बाळाचं प्रमाणपत्र कुणी रद्द नाही केलं. हे संस्कार आहेत मराठ्यांवरती. आणि सत्ता तुमच्या हातात आली की तो प्रमाणपत्रच रद्द केले. त्यांच्या डोक्यात एक हवा गेली, ती काढायची बरं का मराठी आपल्याला. त्यांच्या डोक्यात काय हवा गेली माहितीये का? ते म्हणते त्यांच्याकडे काही चाणक्य लोक आहेत, ते गावागावी फिरत येत भिकारीने फिरल्यासारखं, आणि ते ब्रेन वॉश करतात. सरकार पुढे शांतपण चालत नाही. गरीब माणसं दचकतात ना तसं म्हणल्यावर. मोठा माणूस देऊ, आमदार हे मंत्री आहे, त्याच्या काय नाद लागायचं. आपले दचकते ना, हो राव मोठा माणूस आहे, त्याच्या काय नाद लागायचं. ही त्यांची काम करायची पद्धत आहे. आणि दुसरं आहे, आमचं बहुमत आहे, आमचं कुणीच काही करू शकत नाही. ही जी मगरुरी ना, आता मराठ्यांच्या नादी लागले. पहिली मगरुरी त्यांची ही मोडायची. सत्ते पुढं शानपण चालत नाही, अशी रूढ पडली पाहिजे. आता मराठ्यांपुढं कोणाची ही चलती होत नाही. मराठ्यांपुढं शानपण चालत नाही. असलं आंदोलन सुरू करायचं. देशाने नाही तर जगाने हेवा घेतला पाहिजे की आंदोलन करायचं तर मराठ्यांसारखं. यांची खोडेच मोडायची. यांनी काय केलंय, सगळ्यांची खोडी मोडायचं ठरवलं. शेतकऱ्याचं कर्ज आणलंच करतोय पिल्लू इकडे कोणा गेलं गाडीच आहे करतो. माझ्या ध्यानातून जाताना मग मी काय कॅम्प्युटर आहे का, कॅसेट टाकली की सुरू. कुठं आलं तर सांगा. आहेत ठेकायला आहेत तुम्ही. यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली नाही. यांनी धनगराचा पुरा वाटोळा केला. 15 वर्षापासून आरक्षण देतो म्हणून यांनी बंजारा समाजाचा पूर्ण वाटोळा केला. यांनी उठले सुटले की मुसलमानाच्याच मागं लागत. काय वाकडं करणार आहेत मुसलमानाचे, ते गप घरात बसत.
मुसलमान चुकला आपण त्याच्या दोन तोंडात देऊ ना. मला तर मध्ये मध्ये म्हणायचे मुसलमान आपण बोलू. मुसलमान जर चुकला ना त्याच्या दोन थोबडीत देतो आम्ही. आमचा चुकला तर ते आमच्या दोन देते. विनाकारण मुसलमान काही करीतच नाही तरी कुठेच बसावं का त्याला. आणि तुम्ही बसा पालिकडे आमच्या प्रमाणपत्र रद्द करी सगळ्या नोकऱ्या खात आणि आम्हाला भांडणात गुतून हिंदू म्हणून. अरे हिंदूच्या आम्ही कट्टर हिंदू ते असे तसे नाही कट्टर. पण हिंदू तर आमच्या अंगात छत्रपती शिवरायांचं आहे. जे चुकल ते धोप दिला बळच अंगावर आम्ही जात नाही. आणि हिंदू तू काय तुमच्या बापाची जागिरी काय काही पण उलट सुलट. त्या दलितांचं बरं चाललं होतं त्यांचा इचका केला आता. देवबापा लय डोका लावते पुढे वाचपीटीन देवबापा भरसाच नाही. मराठ्याच्या नादी लागला परत ते म्हणून मला देवबापा मला आता देवबापा चांगली पदवी आहे. आमच्याकडे खेड्यापाड्यात देवबापा जर देवाचं दर्शन घेऊन रस्त्याने चालले तर लोक म्हणतात देव पाय पडू देवबापा. आमच्या इकडे देवबापा म्हणते कल्याण. हे कल्याण मानाना वाटोळ करी न मानाना. आणि तर ईडी पुढे बसत ईडीचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. छत्रपती संभाजीनगरला पाठीमागे एक निवडणूक होती 3 जिल्ह्याचे आमदार व्हायचे. एक स्वच्छ माणूस पण ताकदवर त्यांनी फॉर्मच भरला. ते फॉर्म भरायला गेला लगेच अधिकारी आला आणि त्याचा ड्रायव्हर जोड नोटीस देऊन गेला. ते फॉर्म भरून बाहेर आलं गाडीत बसलं की ड्रायव्हर म्हणला हे काय कोण दिले कुणी काय. तिने वाचिलं त्याच्यावर लिहिलं होतं आपल्या कारखान्याची चौकशी का करण्यात येऊ नये. ईडी गाडीतून तसंच उतरलं दार अर्धच उघड होतं गेला फॉर्म काढून आला आणि भाजपमध्ये गेला. ही ना लोक येडे इडी बिडी फिरायला असे गोटे घालली पाहिजे आता. अरे तुम्ही का जगू द्या ना त्या लोकाला. कशामुळे लोकांना समाधानानं सुखानं जगू देत नाही तुम्ही. परिस्थिती जाणून बुजून यांनी विरोधात घातली. पण आता खेळलातच ना तुम्ही मराठ्याला. 29 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय आंदोलन. मी प्रत्येक वेळेस जीव घेणं तुमच्या लेकरा बाळाच्या सुखासाठी आंदोलन करतो. माझ्याकडून तुमच्याकडून मला एक अपेक्षा तुमच्या जिल्ह्यासह तालुक्यासह महाराष्ट्रातल्या मराठ्यांना तुम्ही सगळ्यांनी सांगायचं निर्णायक शेवटचं आंदोलन करायचंय. मराठ्यांची एकही मागणी मागं ठेवायची नाही. पण या काही मराठ्यानं घरी राहायचं नाही. सगळ्यांनी पोस्ट टाकायच्या 29 ऑगस्टला चलो आंतरवाली मोबाईलवर. ढिल्लं पडायचं नाही. कारण आपले पोरं कशात आळस करायचा आणि कशात नाही करायचा हे कळतच नाही. प्रत्येक जण 3 वाजता पाठवा ऑनलाईन येवा आणि पोस्ट जर बघितली त्याची तर एक आंदोलनात नाही. पाठव तो 3 वाजता तू बघ तू काय 3 वाजता तू ऑनलाईन ये तू बघ तू काय. तुला काय रोग आला का 1-2 पोस्ट टाकायला त्यासाठी. कशात आळशीपणा करायचा आणि कशात नाही करायचा हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्या आळसामुळे आपला समाज नाही संपावा. 29 ऑगस्टला आंदोलनात महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी जसा वेळ मिळेल तुम्हाला तसं पण आंतरवाडीच्या आंदोलनाला भेट द्यायचीच. मिळेल त्या वाहनानं टेम्पो ट्रक जीप काही असू द्या. रिक्षाने या कशाने या. आणि मग मी पुढे मी माग नाहीच तू टेन्शन न घेऊ. मग फेस पाडाय पुढचे बेजार केलेत मी म्हणजे लय मोठं नको नाही सरकारचं. त्यांच्या बापात दम नाही मला इकत घ्यायची इमानदारी माझी. आणि मी जर माझा बाप मराठीशी गद्दारी केली ना तर माझं रक्त मराठ्यांचं असूच शकत नाही. मराठ्यांशी गद्दारी होणार नाही. तुम्हाला मला आरक्षण मिळणार नाही पण तुमच्याशी कधीच गद्दारी करणार. माझ्या समाजाला वाऱ्यावर सोडून लेकरा बाळाला उन्हात त्याचं घर बांधून मी पदर पैसे घेऊन त्यांच्या दावणीला कधीच जाऊ शकत नाही. त्यांचे बुट पाय कधीच चाटू शकत नाही. माझ्या मराठा समाजाला
स्वाभिमानानं जगायचं शिकायचंय. त्यांना वाईट विचाराकडे मी कधीच नेणार नाही. 29 ऑगस्टला आंदोलन होत आहे. प्रत्येकाला फोन करून सांगायचं की आंदोलनात या म्हणून. आजपासून बैठका गावोगावी सुरू करायच्या. एकही गाव राहिलं नाही पाहिजे. प्रत्येक मराठा म्हणला पाहिजे की हे सगळे मराठी आमच्या गावात आलते राव. लय तळमळ करून सांगत होते की या लढ्यात आपल्याला सहभागी व्हायचं, पण आंदोलन शांततेत करायचं, जाळपोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला काय करायचं, मी आहे ना. तुम्हाला आतापर्यंत 58 लाख नोंदी दिल्यात. 3 गॅजेटचे JR देतोय तुम्हाला 15-20 दिवसात किंवा महिन्याच्या आत. तुम्ही फक्त शांत राहा. मी बरोबर मराठ्यांच्या पत्रात पडितो, कारण तुम्ही लय अवखेळीत. तुम्हाला रोखणं म्हणजे लय टेन्शन. शांततेत लय ताकद आहे. मुंबईत कोणी काही केला का? तरी अर्धे मंत्री पळून गेले मुंबईत बाहेर. अर्धे नुसते पोराने झोकेच बांधले, गाड्याच घेऊन पळाली पोलिसाची. तेवढ्यातच ते म्हणले पटकून देऊन टाका, ते अवघड आहे. मराठीची ताकद सोपी नाही, फक्त ताकद ओळखावी लागते. ताकद कुठं वापरायची, कुठं उभा करायची, एवढं समाजानं समजून घेतलं पाहिजे. नेत्यासाठी ताकद वापरली, पक्षासाठी वापरली, आपल्या स्वतःच्या पोटच्या गोळ्यासाठी आपली ताकद इथून पुढे वापरायची आणि त्यांचे संसार सुखी करायचे लेकरा बाळाचे. मराठ्या हो, ज्या दिवशी संकट येतं ना, ज्यावेळेस आपण आजारी काही पडतो ना, कोणता नेता आपल्या तोंडावरून पाठ ठेवून हात फिरायला कधीच येत नाही. आपली पोरगी किंवा आपलं पोरग आपण संकटात असल्यावर आपल्या तोंडावरून आणि पाठवून हात फिरायला येतोय. त्यामुळे त्या लेकराला आधी सांभाळा, त्याला मोठं करा. या युगात कोणी कोणाचं नाहीये. स्वार्थाने दुनिया भरली सगळी. मराठा संपला पाहिजे, देव पाण्यात बुडून ठेवलेत लोकांनी. आणि मराठा हा कोणाच्याच बापाला संपत नसतो, कोणाच्याच. फक्त आपण सगळ्यांनी एकजूट राहायचं. कारण मला पुढं पण सभा आहे, मला वाटतं पुढं कार्यक्रम आहे. आईला मला एक गर्व वाटतो या जातीचा. मी गाठी भेटी टाकल्या आणि त्या व्हायला लागल्या सभा. आणि सभा लावल्यावर मग तसे 100-200 एकच घ्यावं लागतं का? काय की जात असा होता जगाच्या पाठीवाशी. अन्याय झाल्याचे अंगातला रक्त सळसळला पाहिजे. मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला सांगतो, बावनकुळे यांनी मराठा समाजाचे पूर्व संकटात आणले. मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जर संकटाच्या काळात मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहिले नाही तर तुमचं मराठ्याचं रक्त आहे का नाही आम्हाला शोधावं लागेल. बावनकुळ्याचं जरा शिका. निवडून आला मराठ्यातून, काम करतो मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायला. तुम्हाला लाज वाटत नाहीत का? आपल्या जातीचे लेकर संकटात आणलेत, आपण सुद्धा मराठ्यांच्या बाजूला धावलं पाहिजे म्हणून म्हणाले सगळे मराठ्यांचे नेते. फडणवीसांना की बावनकुळ्यांनी चूक केलेली सुधारायची आपल्याला. हे मराठे तुमचेच राहतील. एकनाथ शिंदे साहेबांना म्हणा त्यांच्या सगळ्या नेत्यांनी शिरसाटणी केलेली चूक दुरुस्त करायची. नसता तुम्हाला पलटा भूमी कमी होईल इतका अडचणीत मी आणणार आहे. आता तुमची मगरून मस्ती उतरणार आहे मी. आता तुम्हाला फक्त माझ्या 1-2-3 विनंत्यात मात्र तेवढ्या शेवटच्या जाताना सांगतो, मराठा समाजाने एकमेकाला सहकार्य करायचं शिका. साथ द्यायची पहिली शिका. मतभेद सोडून द्या. नवीन योग आहे का? कसलं कसलं होतं ते तसलं. मला वाटलं योग आहे का? नवीन नाही काय योग आहे. मी आता इमानात गेलतो बघा, तिथं योगाच चालू होता. मला वाटतं ते वेगळंच बसणं आहे ना. मला वाटतं योग कसं सुरू झाले का काय काय आम सुरू तरातराचे माणसं. मग फेस पाहिलं सांगू सांगू तुम्हाला टेकल्याशिवाय राहत नाहीत. माझ्या 1-2-3 अपेक्षा शेवटी जाताना सांग. माझा मराठा समाजातला जीव आहे. तुमच्या पायाला चरणाला हात लावून सांगतो,
माझा समाज जर कोणी बर्बाद करत असेल तर त्याच्या पाठीशी उभा राहा, ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या. तुमचे भले कितीही मतभेद असू द्या, एकमेकाच्या मदतीला धावून जायचं शिकायचं, वैर सोडून द्यायचं. 2, दारू प्यायचा बंद करा, व्यसनापासून समाज लांब. टाळ्या वाजवल्या तुम्ही. दारू कोण कोण पितो वर हात करा बरं. दारू कोण कोण पितोय त्यांनी वर हात करा, खोटं बोलू नका. मायाचे चाबरे, याचा अर्थ इथं लय मेंबर दिसते. मावशिवाल्यांच्या भाकरी बंद करून टाका. तुम्हाला काय करायचं, मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी राहतो, पुऱ्या भाकरी बंद करून टाकणार, भाकरी देऊ नका. अरे समाज मोडून पडन, त्या व्यसनापायी संसार बर्बाद व्हायला लागलेत आपले. तुमच्या पाय पडून सांगतो, व्यसनापासून लांब जा, दारू पिऊ नका कोणी. सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा घरी येईल, लेकर टेन्शन मध्ये असतात आपले. थोडं भानावर या, दारूपासून लांब जा आणि एकामेकाचे बांध फोडायचे बंद करा. बांध फोडू नका. दिवसभर शहरात हिंडत संध्याकाळी तिसरा पारा जाऊन ते बांध टोकरीत. काय टोकरी तर बांध? 5-5 पिढ्या झाल्यात आपले लोक बोलावं तयार आपल्याला. 1-2 एकर जास्त घ्या ना, तिकडे कष्ट करा. एकमेकाच्या बांधा फोडायचे नाही, एकमेकाच्या अंगावर राजकारणासाठी जायचं नाही, डोके फोडायचे नाही. अजिबात मराठ्यांनी मराठ्याचं रक्त सांडायचं नाही. कोण राजकारणी, कोणाचा पक्ष, कोण मोठा होईल होईल आपलं, हे बंद करून टाकायचं. तुम्ही पक्षात राहू नये या मताचा मी नाही. तुम्ही कोणत्याही पक्षात काम करा, तुम्ही भाजपमध्ये करा, शिवसेनेत करा, राष्ट्रवादीत करा, काँग्रेसात करा, बेसरामात करा. पण ज्या दिवशी माझ्या जातीचं काम येईल ना, त्या दिवशी पहिल्या नंबरला जात असली पाहिजे, दुसऱ्या नंबरला पक्ष. पक्षाला बाप नाही मानायचं. आपल्याला ही लढाई आरक्षणाची पूर्ण जिंकायची. कारण माझं शरीर पूर्ण थकलंय आता. माझे इतके हाल चालू आहेत, फक्त तुमच्या आशीर्वादावरती जगतोय मी. एखाद्या वेळेस 1 टाइम जेवतो किंवा 2 टाइम एखाद्या वेळेस होता नाही तर होत पण नाही. या समाजाच्या लेकरा बाळासाठी मी सलाईनवर जगतोय. ज्या समाजाला बाप मानलाय त्याला मी खोटं नाही बोलणार. या समाजाचे लेकर सुखी समाधानी व्हावेत म्हणून जीव पणाला लावलाय मी. हे निर्णायक आंदोलन करायचे. मराठ्यांची एकही मागणी मला मागे ठेवायची नाही. मग ती एसीबीसीची असेल, ईडब्ल्यूची असेल, EHBCची असेल, सारथीची असेल, महामंडळाची असेल किंवा आरक्षणाची असेल, मला एक पण नाही मागे ठेवायच्या. मराठा समाजाला ओबीसीच्या सगळ्या JR काढून सवलती दिल्या, त्याची सुद्धा मला अंमलबजावणी करायची. आणि या सगळ्या गोष्टींनी आयुष्यभर टिकणार यात द्यायला लागलं म्हणून सरकार माझ्यावरती चढायला लागले. त्यांचा नावेला झाला. मी तिथं मरणाची झुंज तुमच्या लेकरा बाळाच्या सुखासाठी देणार आहे. पण पुन्हा एकदा तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मी असो किंवा नसो, जर माझ्या समाजावरती आणि समाजाच्या लेकरावरती संकट आलं ना, तर सगळ्या मराठ्यांनी एका जीवाने एकजुटीनं त्याच्या मदतीला धावून जा. ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर. जबाबदाऱ्या समाजाच्या खांद्यावर घ्यायचं शिका. आपला समाज खूप उच्च आहे, खूप प्रतिष्ठित समाज आहे. या समाजाने लोकांसाठी तलवारी जिल्ह्यात वेळेप्रसंगी रक्त सांडलंय. दुसऱ्याच्या लेकरात आनंद व्यक्त केलाय. कधी जळाला नाही माझा समाज कोणावरती. पण तुम्ही ज्यांना मोठं केलं तेच आज तुमच्या लेकराच्या आरक्षणाला आड यायला लागलेत, त्यांचं वाटोळ होण्यासाठी काम करायला लागले. म्हणून मी तुम्हाला ती हात जोडून विनंती केली की माझ्या समाजावर आणि समाजाच्या लेकरावरती जर कधी संकट आलं ना, तर त्याच्या मदतीला धावून जात जा. तुमच्या खांद्यावरती जबाबदारी. विखरून जायचं नाही, एकजूट फुटू नाही द्यायची. या समाजानं लय खस्ता खाल्ल्या. आपल्या आईबापानं लोकांच्या बांधावरती जाऊन काम केले तर रुपये मागे ठेवून लेकरं पोरं पोरी शिकविल्या. प्रत्येक समाज, माझ्या प्रत्येक माईबापाला वाटतं मी जे कष्ट केलेत, काबड कष्ट केले ते माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये. माझा पोरग सुखी राहावं म्हणून रात्रंदिवस काबड कष्ट केले. कोणी हमाल्या केल्या, कोणी उसत तोडायला गेले. इथं पोराला किंवा पोरीला 10,000 रुपये जर फीसला कमी पडले तर 50 जणांच्या उमरेचे जावं लागते आणि त्या लेकराला पैसे द्यावे लागते. इतका पैसा देऊन इतकं लेकरू शिकून जर त्याला नोकरी नाही लागली ना, तर सगळ्या स्वप्नाची राख रांगोळी होती. माझा समाज खचू देऊ नका.
त्याला जे लागतंय ते देऊ लागा. आपली जबाबदारी पुढची पिढी उभा करायची. तुमची आणि माझी, आपली सगळ्यांची जबाबदारी पुढची पिढी सुखी समाधानी झाली पाहिजे. लोक आपल्यावरती क्रूरपणानं वागायला लागले. पुढच्या काळात हे संकट असे समाजाच्या लेकरावरती येऊ नयेत. खूप हाल अपेष्ट झालेत माझ्या समाजाचे. सगळ्यांसाठी माझा समाज झिजलाय, सगळ्यांसाठी माझा समाज लढलाय. कोणाला काही कमी पडू दिलं नाही. धान्य नसेल तर धान्य दिले, पैसे नसतील तर पैसे दिलेत, कपडे नसतील तर कपडे दिलेत. स्वतःची चप्पल फाटली पण माझ्या मायमाऊलीने कधी चप्पल घेतली नाही, तिला शिवलंय दोऱ्यानं. का तर हे माझे लेकरं बाळ सुखी झाले पाहिजे. बापानं कधी टोपी फाटली तर टोपी घेतली नाही. पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागे ठेवलाय समाजाचे लेकरं मोठे करण्यासाठी. आणि आपल्या सोन्यासारख्या लेकराच्या अन्नात जर कोणी विष कालीनार असलं तर आपण शांत बसायचं नाही, कारण आपल्या अंगात मराठ्यांचं रक्त उसळलं पाहिजे, खेळलं पाहिजे. माझा समाज मोडू देऊ नका. माझ्या समाजानं प्रत्येकासाठी ताकद लावली, प्रत्येकासाठी लागल तिथं मनगट लावलं. माझा समाज मोडू देऊ नका. एकदा जर पोरं आणि पोरांची आणि पोरींची जर उमेद खचली ना, 1-2 टक्क्यावर कोणा सुशिक्षित बेकार जर पोरं व्हायला लागले ना, तर शिकायची उमेदच उडून जाईल. बाकीच्यांचे पोरं प्रशासनात गेलेत, आपला टक्का नाही वाढला. तुम्हाला आणि आम्हाला राजकारणाचा नाद लागल्यामुळं आपण नेते मोठं करत बसलो, त्याचा पोरगं मोठं करीत बसलो, स्वतःचे लेकरं आपण मोठे नाही केले. म्हणून आपल्यावरती खूप वाईट वेळ येऊ शकते, हे आणखी सुद्धा. माझा समाज सगळ्याच्या मदतीत धावत जातो, सगळ्यांची माया दया करतो, परंतु आमची कोणी माया दया करत नाही. आमच्या विरोधात जाहीरपणानं कामं केले जातात. म्हणून मराठा समाज फक्त जागा होऊन तुम्ही एकजूट राहा. आणि मला गर्व वाटला ह्या मराठा समाजाचा आहे. 3-4 दिवसात बातमी काय बाहेर पडली की मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्या आणि अख्खा महाराष्ट्र उसळलाय. अशी लाट भयानक आली मराठ्यांची. आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातून, विदर्भातून फोन यायला लागले. विदर्भातले मराठी म्हणतात आम्ही कुणबी आहेत, तरी मराठ्यांसाठी आम्ही रस्त्यावरती यायला तयार आहे. इतका मराठा जागा झाला, कारण हे जिजाऊंचं रक्त आहे, हे छत्रपती शिवरायांचं रक्त आहे. मराठी दम खायला तयार नाहीये, कारण अन्याय तेवढा झालाय. तुम्ही जर बारीक शोध घेतला तरी अन्याय प्रमाणपत्र रद्द करणं म्हणजे लहान नाहीये. उदाहरणार्थ तुमची जमीन तुमच्या गावात आहे, परंपरेपासून वडला पंजोबा आजोबा पासून आहे, आणि अचानक कोणीतरी येऊन म्हणतो ही जमीन माझी, 7-12 माझ्या नावचा आहे. दुसऱ्या दिवशी माणसाला फाशी घ्यावा लागेल. ही परिस्थिती आरक्षणाची केली. या आरक्षणापासून तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत, सुविधा मिळणार आहेत, या आरक्षणापासून तुम्हाला शिक्षण मिळणार आहेत. आणि हेच नेमकं तुमच्या लेकराचं चाललंय. म्हणजे जेवताच क्षणी तुमच्या ताटात कोणीतरी विष काढावं आणि तुम्हाला मरताना बघावा असा प्रकार झाला. घासा सुखाचा घास हातातोंडात आल्यास घालायला लागले. म्हणून तुमच्याकडे मी कधी काही मागतच नाहीये. मी कुठंच मराठ्यांना काहीच मागितलं नाही, कधी पैसे मागितले नाही, तुम्हाला काय मागितलं नाही. फक्त तुमचा वेळ तुमच्याच लेकरासाठी मागतो आणि एकजूट मागतो. समाज जिवंत ठेवावा लागणार आहे. खूप समाज कष्ट केले, खूप समाज झिजलाय. आपण कॉन्स्टेबलच्या पुढे जायलाच तयार नाहीये. आपण तिथेच येत. आपल्याला आपला समाज प्रशासनात आणि उच्च शिक्षणात घालायचा. जी किंमत मोजायची वेळ येईल ती किंमत मोजायची, पण समाजाला उघड्यावर पडू द्यायचा. माझ्या मागे रात्रंदिवस सुरू केलं याला उघडं पाडायचं. मी काय केलं, मी काय खोटं बोललो म्हणून मला मराठ्यांपासून खोटं गैरसमज निघायच्या माध्यमातून पसरायचा आणि मला तोडायचं. मी काय पाप केलं? मी मराठा समाजाची इमानदार नाही राहायचं? मी प्रामाणिक काम करतो ही माझी चूक आहे का? मी माझ्या मराठ्यांना टिकणारं आरक्षण देतोय. मी माझ्या मराठ्यांचे सगळे सुखदुःख समजून घेऊन त्यांच्या मदतीला जातोय. कसलंही प्रकरण असू दे, त्याला सहनच होत नाहीये. म्हणून समाज टिकवावा लागणार. समाज टिकविण्यासाठी आपल्याला सगळ्याला आता संघर्ष करायचा. 29 ऑगस्टची सगळ्यांनी जोरदार तयारी करा. मिळेल तेव्हा या शांततेत आणि शांततेत जा. पण आता मात्र सरकारला गुडघ्यावर आणायचं. आता यांना वळवळ करू द्यायची नाही. यांची खोड मोडायची म्हणजे मोडायची, आणि यांची खोड फक्त मराठेच मोडू शकतात, बाकी कोणी नाही.
आपण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. मराठवाड्यात कुणबी समाजाची 4 प्रमाणपत्रे रद्द झाल्याचं समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत. माढा येथे आयोजित सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत सरकारला थेट इशारा दिलाय. मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो, तर वेळ पडली तर कोणाचाही जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिलाय. दुपारी 3 वाजता होणारी माढ्यातील सभा जरांगे पाटील यांच्या व्यस्त दौऱ्यामुळे रात्री उशिरा 11:30 वाजता पार पडली. माढ्यात आगमन होताच समर्थकांनी जेसीबीने फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागतही केलंय. त्यानंतर झालेल्या सुमारे तासाभराच्या भाषणात जरांगे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोपही केलाय. माढ्यातील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे म्हणाले की 1 वर्षभर मी फडणवीसांना काही बोललो नाही. ज्या बावनकुळेंनी ते अडचणी देतात तर त्यांनी कशाला सांभाळायचा. आता मी कोणाला सोडणार नाही. मराठा समाजाच्या उन्हात माती कालवणाऱ्या कोणालाही हा समाज माफ करणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. माढ्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील वैराग गावात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली होती. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कितीही वेळ करू द्या, यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यास सुरुवात केली आहे, तर ज्या शिंदे साहेबांनी मराठ्यांना 58 लाख नोंदी दिल्या त्यांच्या सांगण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी या नोंदी रद्द करण्याचा घाट घातलाय, असा थेट आरोपही जरांगे पाटील यांनी यावेळी केलाय. मराठ्यांच्या लेकरांच्या भवितव्याशी खेळू देणार नाही असं सांगत मराठ्यांच्या नोंदींना हात लावाल तर सरकारला भारी पडेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मराठा आरक्षणावर जनजागृती करण्यासाठी जरांगे सांगली दौऱ्यावर आहेत. काल रात्री आटापाडी येथे जाहीर सभा झाली, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट निशाणा साधताना, बावनकुळे तू बावनकुळे आहेस तर आम्ही 96 कुळे मराठे आहोत. मराठ्यांच्या लेकरांच्या भवितव्याशी खेळाल तर मराठ्यांचा दरारा काय असतोय दाखवून देऊ, असा त्यांनी थेट इशारा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही त्यांनी धारेवर धरलंय. मराठा कुणबी नोंदी, कुणबी प्रमाणपत्रे, ओबीसीतून आरक्षण, निश्चित शिक्षण नोकरीतील संधी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ या प्रश्नावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता भवानी विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या सभेला मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी झाली होती. तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत समाज बांधवांची उपस्थिती आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणांची सभेचे मैदान अक्षरशः दणाणून गेलंय. महसूल विभाग तुमच्याकडे आहे म्हणून मराठ्यांच्या नोंदीशी खेळण्याचा अधिकार मिळत नाही. मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न का सुरू आहे, कोणाच्या आदेशाने हा प्रकार सुरू आहे, असा सवाल जरांगे पाटील यांनी केलाय. मराठ्यांच्या हक्काच्या नोंदीवर हात टाकला तर हा डाव उधळून लावू. समाजात गैरसमज निर्माण करून आंदोलन कमजोर करण्याचं राजकारण आता चालणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिलाय. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना जात वैधता दिली जात नाहीये, जात वैधता प्रमाणपत्र दिलं जात नाहीये, असा आरोप जरांगे यांनी केलाय. महसूल मंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जरांगे सडकून टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा जरांगे यांनी बावनकुळे यांना मराठा समाजाची प्रमाणपत्र रद्द करत आहेत, त्यांना जनावरांचे इंजेक्शन दिल्याशिवाय ते व्यवस्थित होणार नाही, अशी टीका जरांगे यांनी केली आहे. तसेच त्यांनी मराठा समाजाला आवाहनही केलंय की मराठ्यांनी एकजूट व्हावे, असं जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला संबोधित केलंय. यावेळी बोलताना आम्ही फक्त अन्याय सहन करण्यासाठी घेतलेला नाहीये, त्यांची मगरुरी आता मी संपवणार. भविष्यात हाल होऊ नये म्हणून मराठ्यांनी आतापासून सावध होणं गरजेचं आहे. मी समाजाच्या लेकरांसाठी सरकारचा वैरी झालो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील असं का वावत आहेत ते कळत नाही. ज्यांनी चूक केली त्यांचंच मी नाव घेणार, असं मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले. पुढे बोलताना जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांचं रक्त एवढं थंड कसं आहे? मराठा समाजाच्या डोळ्यासमोर बावनकुळे मराठा समाजाची जात प्रमाणपत्र रद्द करत आहेत. बावनकुळे यांना जनावरांचे इंजेक्शन दिल्याशिवाय ते आता ताळ्यावर येणार नाहीत, असा हल्लाबोल जरांगे यांनी केलाय. तसेच आधी जात नंतर पक्ष आणि 58 लाख कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र मिळू द्यायचे नाही. मराठा समाजात गैरसमज पसरवला जात आहे. 4 प्रमाणपत्र रद्द केले जात आहेत, असे जरांगे म्हणाले आहेत.
मी बावनकुळे यांच्या मागे लागलो तर खूप अवघड होईल. बावनकुळे, तू इतका पापी वागू नको, तू आमचा नाद करू नको. तू ज्या काळात आहेत ते कुळच नाही. आम्ही 96 कुळे आहोत. अशी एकेरी टीका मनोज जरांगे यांनी बावनकुळे यांच्यावर केली आहे. पुढे बोलताना मराठा एक समाजाला एकजूट होण्याचंही आवाहन त्यांनी केलंय. मराठ्यांनो, पुढच्या काळात एकजूट राहा. सर्वांची जबाबदारी आहे. वेळीच सावध व्हा. हातातोंडाशी आलेला घास बावनकुळे यांनी हिसकावलाय. समाजापेक्षा मोठं कोणी नाहीये. आपण आता यावेळेस पूर्ण तयारी केली आहे. कधी काळी मी असेल किंवा नसेल, पण तुम्ही जबाबदारी घ्या. कारण माझं शरीर मला साथ देत नाहीये. समाजाच्या पाठीशी उभं राहत ज्या सारखे उपोषण करून मला चालण्याचा आणि झोपण्याचा त्रास होत आहे, अशी माहिती देत माझी प्रकृती मला साथ देत नसल्याचंही जरांगे मराठा बांधवांना म्हणाले आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.